नमस्कार शेतकरी बंधूंनो, यांत्रिक शेतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण किसान प्रदर्शनमध्ये आहोत आणि आपण पृथ्वीराज फिल्टर जे रासायनिक शेतीला कंटाळले आहेत, जैविक शेती करणारे आहेत त्या माणसांना पृथ्वीराज फिल्टर हे जीवामृत तयार करण्यासाठी एक नवीन संकल्पना आलेली आहे आणि त्याच्याविषयी पूर्ण माहिती बघत आहोत आपण। नमस्कार। शेतीमध्ये आजकाल शेण स्लरी किंवा जीवामृत वापरण्याचे ट्रेंड चांगला आहे। आता त्याच्यामुळे अनेक फायदे मिळतात। मातीमध्ये जीवाणूंची संख्या वाढल्या कारणाने आपल्याला गांडुळांची ॲक्टिव्हिटी वाढते, तर आपल्याला रासायनिक खतांचा खर्च कमी होतो। पण जीवामृत किंवा शेण स्लरी वापरण्याचा पद्धत जी आहे, आत्ता सध्या ड्रममध्ये बनवून हाताने टाकण्याची पद्धत जी आहे, ही भयंकर वेळखाऊ आहे आणि याला जीवामृत वापरण्याची जी पद्धत आहे याच्यामुळे आपल्याला मिळणारे फायदे अनेक आहेत। त्यामध्ये तुम्हाला रासायनिक खतांचा खर्च कमी होतो, मातीचा गुणवत्ता वगैरे वाढते, गांडुळांची ॲक्टिव्हिटी पण वाढते। पण या गोष्टीला जीवामृत आपण वापरण्यासाठी आत्ता सध्या च्या परिस्थितीमध्ये फक्त ड्रममध्ये बनवून हाताने घालण्याची ची पद्धत आहे। त्यामुळे वेळ खूप लागतो आणि ते करणं होत नाही। तर याला जर सोयीस्करपणे आपल्याला वापरायचं असेल तर आपल्याला जीवामृत गाळून घेता येईल। हाताने गाळण्याचे प्रयोग करणारे मंडळी भरपूर मिळतील, पण धोत्राच्या पानाने किंवा साडीच्या कापडाने गाळणं ते देखील सोयीस्कर पडत नाही। तर आपण हे पृथ्वीराज स्लरी फिल्टरचं कामच हे आहे। या युनिटच्या आतमध्ये फिल्टर्स इनबिल्ट बसवलेले असतात। हे 1100 लिटरचं युनिट इथे आहे। याच्यामध्ये फिल्ट्रेशन सिस्टीम आतमध्ये 4 स्टेजेसमध्ये फिल्टर बसवलेले असतात। आपण जे काही शेणाचं आपल्याला वापर करायचा आहे, या युनिटच्या आतमध्ये आपण पाणी भरल्यानंतर शेणाचं बादलीमध्ये शेण कालवून वरतून नच्या आतमध्ये टाकून घ्यायचो। ते शेणासोबत बाकी पदार्थ जे आहेत, गूळ, गोमूत्र, बेसन पीठ वगैरे, या सर्व घटक आपण या युनिटच्या आतमध्ये आपण टाकू शकतो। त्याचसोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटची स्लरी बनवायची असेल, PSB KSB याचा वापर करायचा असेल किंवा सुडोमोनास ट्रायकोडर्मा वापरायचा असेल, शेंगदाणा पेंट वापरायचं असेल किंवा तुम्हाला कोंबडी खत, लेंडी खत याच्यासारखी स्लरी करायची असेल, अगदी तुम्हाला रासायनिक खतांचं किंवा वॉटर सोल्युबलची पण स्लरी बनवायची असेल, तर या सर्व टाईपच्या स्लरी याच्यामध्ये आपल्याला बनवून डायरेक्टली गाळप करून घेता येतं। मी याचं खासियत म्हणजे याच्यामधून बाहेर मिळणारी आपल्याला स्लरी जी असते ती 100% गाळलेल्या स्वरूपात असते आणि त्या कारणाने हे आपल्याला ड्रिप इरिगेशनमधून द्यायला स्प्रिंकलरमधून द्यायला, अगदी आपल्याकडे ऑनलाईन इनलाईन सबसर्फेस कोणत्याही प्रकारचं ड्रिप इरिगेशन असू द्या, या ड्रिपमधून देण्यासाठी, अगदी स्प्रेइंग करण्यासाठी पण याला आपण यामधून फिल्टर झालेलं लिक्विड आपण आरामशीर वापरू शकतो। कोणत्याही प्रकारचं चोकअप होणार नाही याची संपूर्ण 100% खात्री आम्ही देऊ शकतो। आता या युनिटमध्ये आपण जेव्हा गाळप करणार आहोत, जेव्हा मागे राहिलेला शेणाचा कचरा जो आहे त्याला बाहेर काढण्यासाठी इकडे या बाजूला आणि मागच्या बाजूला तिथे त्याला फ्लश वॉल दिलेले आहेत। सर्व युनिट्समध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये युनिट येतं आहे। हे समोर तुमच्या बाजूला ते 300 लिटरचं युनिट आहे। हे माझ्या इथं बाजूला जे उभं आहे त्याला 1100 लिटरचं युनिट आहे। 2100 लिटर आणि 1300 लिटरचं डिझाईन जे आहे त्यासाठी ॲडव्हर्टाईजमध्ये युनिट उपलब्ध असतं। याच्यामध्ये जसं आपल्याला शेतकऱ्याची प्लॉटची क्षमता आहे त्यानुसार आपल्याला योग्य ती साईज निवडणं गरजेचं पडतं। साधारण 1 ते 2 एकरला 300 लिटरचं युनिट, 2 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल 4 ते 5 एकरपर्यंत आपल्याला 1100 लिटरचं युनिट वापरलं जातं। 5-6 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल, अगदी 10 एकरपर्यंत, त्याला 1300 लिटर वापरायला पाहिजे। 10 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल त्याला 2100 लिटरचं युनिट वापरायला पाहिजे। प्रत्येक युनिटमध्ये आपण शेण किती वापरू शकतो याच्या क्षमतेमध्ये फरक असतो आणि त्याच्यामधून मिळणारं जे आउटपुट जे असतं, साधारण 2100 लिटरमधून आपल्याला दर 5 दिवसाला 1100 लिटरच्या साधारण 3 बॅचमधून काढता येतात। म्हणजे 3 ते 3500 लिटर जीवामृत आपल्याला फिल्टर्ड फॉर्ममध्ये दर 5-6 दिवसाला मिळत असतं। त्या कारणाने पूर्ण महिन्याभरामध्ये 6 सायकल्स आपण करू शकलो। साधारण 15 ते 18,000 लिटरपर्यंत जीवामृत आपण फिल्टर्ड फॉर्ममध्ये मिळाल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये जीवामृत आपण वापरू शकतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जीवामृत वापरू शकलो किंवा वेगळ्या स्लरी आपण बनवून टाकू शकलो तर आपल्याला स्वाभाविकच आहे की रासायनिक खतांच्या खर्चामध्ये भयंकर कपात करता येईल। त्याचसोबत जो ॲडिशनल बेनिफिट असतो, मातीच्या गुणवत्तेमध्ये आपल्याला सुधार जो मिळतो, मातीमध्ये क्षारपट झालेली जी असते ती कमी होते, गांडुळांची उत्पत्ती जी आहे ते वाढते आणि त्यामुळे जो सच्छिद्रपणा जो आहे मातीमध्ये तो आपण वाढतो। या सगळ्या गोष्टीमुळे जो आपल्याला लाँग टर्म बेनिफिट मिळतो, आज आपण उत्पन्न थोडंफार काढून आपण पुढच्या 2 सायकलमध्ये अजून वाढीव आपल्याला प्रत्येक वेळेस रासायनिक खतांचा वापर करत राहतो। या अशा प्रयोगामुळे आपल्याला रासायनिक खतांच्या खर्चामध्ये कुठेतरी आळा घालता येईल, यामध्ये काही शंका नाही।